ये समुद्र कभी शांत कभी खौफनाक, हमारे लिए ये सिर्फ एक नजारा है, लेकिन इनके लिए यही जिंदगी है। जिनका दिन सूरज उगने से पहले शुरू होता है और सूरज डूबने के बाद भी जिनकी लड़ाई खत्म नहीं होती, वो है मच्छीमार। सुबह 3-4 बजे ना अलार्म की जरूरत ना आलस की गुंजाइश, बस एक आदत और जिम्मेदारी। हर सुबह मन में एक ही सवाल होता है कि आज समुद्र क्या फैसला करेगा। आपलं नाव काय सर? जॉन्सन फ्रान्सिस मनपाटची भरती दुपारी टायमाला आली तर मग आम्ही इकडे जाळी शिवतात, हे करतात. तर त्याच्यामध्ये काय असं असलं ऊन पडलं जास्त की मग घरी जातो जेवायला. रात्रीच्या टायमाला किंवा दिवसाच्या टायमाला आम्ही जाळी बांधतो, तेव्हा जाळीमध्ये काय असेल मासली ती मग आम्ही मचव्यात घेतो. माझं नाव प्रदीप तिवारी आहे. मी इकडचंच रहिवासी आहे. जेवढे खातात बितात भेटतात ना तेवढे पण हे फक्त आपले वसईचे कोळी बांधवा लोक आहेत, यांच्यामुळेच हे पापलेट आपल्याला खायला भेटतात. फक्त बोटीवर सामान चढवायला ना पूर्ण दिवस जातो. जसं बर्फ झाला, डिझेल झाला, त्यांचा पाणी झाला, खावटी झाला, असे अनेक वस्तू आहे. मासलीवर आहे ना, मासली जेवढी लवकर भेटेल तेवढी लवकर आम्ही घरी येतो, असं आहे. मासलीवर डिपेंड आहे ते. आणि कधी कधी काय एवढे म्हणजे इकडून तिकडून जागा आम्हाला चेंज करता करताच आम्हाला म्हणजे एक आठवडा असंच जातो. किलोमीटर मध्ये आम्ही जातो. इथून आता आमची जी पोझिशन जी जागा आहे ना ती कधी काही 75 असते, 80 असते, कोणाची 90 असते, 100 असते. मग त्या किलोमीटर मध्ये आम्हाला जायला किती ड्रम, आम्हाला एक ड्रम आमचा 50 लिटरचा असतो आणि किती लिटर लागते तर आम्हाला अंदाज आहे त्याच्यामध्ये. कोणाला 700, कोणाला 1000 लिटर, 800. और जो लोग मछली खाते हैं उसकी कीमत में इन लोगों की जिंदगी जुड़ी होती है। मच्छी मार सिर्फ एक पेशा नहीं, ये एक परंपरा है, एक संघर्ष है और समुद्र के साथ जिंदगी भर की दोस्ती। बोटीमध्ये समुद्रामध्ये आतमध्ये पाण्यात उतरलं ना तर कमीत कमी 2 लाख रुपये खर्च होतो जायला. डिझेल, बर्फ, खावटी, XYZ. ते नशिबाचा खेळ आहे की काय भेटणार नाही भेटणार. ते कसं बिझनेस म्हणतात नाही, बिझनेस नाही आहे, हे कसं लक आहे. तर कधी त्यांना 4 लाखाचा पण चेक लागतो, कधी 50 लाखाचा पण चेक लागतो, करोडचा पण चेक लागतो. आता करोड रुपयाच्या वरून खर्च आहे साग बांधायला. तरी फायबरला पण आम्हाला खर्च करोड रुपये, 80-90 लाख रुपये खर्च होतो. ते 4 लाख रुपये टाकणार पाईप वगैरे. मग त्याच्यामध्ये आमचं जाळीचं नुकसान झालं ना, म्हणजे नाही करता 7-8 लाखाचं आमचं नुकसान होते. एका ट्रिपला आम्हाला 2.5 लाख रुपये खर्च आहे. ये लोग बाकी लोगों जैसे नहीं होते, क्योंकि इनका ऑफिस समुद्र है, इनका बॉस प्रकृति है और इनकी परीक्षा रोज होती है। खतरे जानते हुए भी पीठ मोड़ लेना इनको नहीं आता। त्याच्यामध्ये आम्हाला कसलंही वाटत नाही भीती. लाटा मोठ्या आल्या तरी लाटामध्ये आम्हाला तोंड द्यायला लागते. वादळ झालं तर वादळाला तोंड द्यायचं होते. त्यांना फक्त 2च वस्तू बघायला भेटतात, आसमान आणि एक पाणी. बाकी तिकडे काहीच तुम्हाला बघायला भेटत नाही. यंत्र आहे ते. यंत्रामध्ये काय आहे ते GPS लागलं ना, तिकडे आमची कव असते. त्या कईमध्ये आम्ही पडलो ना तर मग आम्ही जाळी बांधायला सुरुवात करतो. फक्त कोली बांधव लोकांनाच आहे की हे कामं करतात, जे आपलं जीव टाकून एवढं आतमध्ये जातात. 1-1, 2-2 आठवडे पाण्यामध्ये राहतात, तिकडून ते मावरं घेऊन येतात. जे आम्ही गुजरात बॉर्डरला जातो ना, तिकडचे जे बोटे आहेत ना ते लोक पण आम्हाला भरपूर त्रास देतात. आणि ते आल्यावर आम्हाला ते भागो मग आमचं ते नुकसान जातं. परत ते आमचं भरपूर म्हणजे डिझेल संपून जाते, बर्फ तर विचलून जातो. जिकडे मासली असते तिकडेच येतात ते लोक. 2च गोष्टी आहेत आमच्या. जालवाले आम्हाला जागेवरून पळवतात आणि बोट आमच्या आल्यावर बोटीचं पूर्ण नुकसान घेऊन जाते. कधी कधी बोट पण बुडून जाते, म्हणजे जिंदगीत जाऊन जाते. कधी कधी ते लोक त्यांना माहीत असून तरी ते मुद्दामून ते आमच्या जाळीवरून बोटीवरून असे घेतात. ते आमची असं इच्छा आहे सरकारपर्यंत पोहोचवावं आणि या गोष्टीला बंद करावं. असं तूफान सिर्फ आसमान में नहीं उठते, कभी कभी किस्मत में भी आते हैं। बारिश, हादसे और वो रातें जब सुबह जाल उठते हैं और उम्मीदें खाली होती हैं। उनकी लड़ाई सिर्फ समुद्र से नहीं, ये रोज की जंग है, अपनी जिंदगी और अपने परिवार के लिए।